कधी कधी काही प्रवास आपल्याला फक्त नवीन ठिकाणं दाखवत नाहीत, तर काही भावना, काही आठवणी आणि काही न बोललेले मोमेंट्सही देऊन जातात. सगळं मनासारखं घडलंच असं नाही, पण तरीही या ट्रिपने खूप काही शिकवलं. आणि कदाचित काही फिलिंग्स व्यक्त करणं हेच त्या प्रवासाचं सर्वात सुंदर डेस्टिनेशन होतं. चला तर मग ही जर्नी सुरू करूया. रेडी झालेलो आहे, आपली बॅगही रेडी झालेली आहे. सॉरी, थोडं अस्ताव्यस्त सामान पडलेलं आहे थोडं पॅकिंग वगैरे करताना. तर आता 5 वाजलेले आहेत आणि मी निघत आहे वाकडपासून माझी ट्रॅव्हल आहे. तर आता मला तिथं निघायचं आहे. तिथं मला जायला आता 1 तास तर लागेलच. मी फर्स्ट टाइम महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. हलकी फुलकी धाकधूक तर असतेच कुठल्याही ट्रॅव्हलिंगला जायच्या आधी. आणि हां, मी एकटाच जात आहे. तसं तर मला बसने जायचं होतं, पण बसने आता खूप टाईम लागेल, म्हणून मी ऑन द स्पॉट रॅपिडो बुक केली आणि निघालो. तर ही आहे ती बस ज्या बसने मी आज प्रवास करणार आहे. 7 वाजता गाडीमध्ये बसलेलो आहे. आता किती वेळ लागणार आहे काय नाही ते आता बघावं लागेल. तर आज आपण या बसने पुणे टू बँगलोर जाणार आहोत आणि या बसचा रूट असेल पुणे टू सातारा, कोल्हापूर, बेळगावी, हुबळी, तुमकुरू, बँगलोर आणि शेवटी मॅजेस्टिक. तर आपलं लास्ट स्टॉप आहे मॅजेस्टिक. रात्रभर प्रवास करून जेव्हा सकाळ होते ना, तेव्हा खूप वेगळं वाटतं. रात्रभरचा प्रवास संपलेला असतो, डोळे जड पडलेले असतात आणि तो खिडकीतून येणारा लाईट मन एकदम शांत करून जातो. रस्त्यावरचं शहर हळूहळू जागं होत असतं आणि आपला प्रवास अजूनही सुरूच असतो. थकवा असतो, पण त्यातही एक शांत फिलिंग असते, जणू काहीतरी नवीन सुरू होणार आहे. तर फायनली मी बँगलोरमध्ये पोहोचलो. या शहरात मी याआधी कधी आलो नाही, पण या शहराशी माझं एक जुनं कनेक्शन आहे. जेव्हा मी या नवीन शहरात पोहोचलो ना, तेव्हा एकदम शांत झालो. मनात एक वेगळाच गोंधळ चालू झाला. सगळं अनोळखी दिसत होतं. रस्ते, चेहरे आणि तिथली वाईबही थोडी वेगळीच होती, पण तरीही मनात एक वियर्ड एक्साइटमेंट होती. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. मी का 1:30 वाजता मी बँगलोरमध्ये उतरलो मॅजेस्टिक या ठिकाणी आणि तिथून नागरभावीमध्ये आलो रिक्षा पकडून. ॲक्च्युली मला तिथून ट्रेनने यायचं होतं, पण मला जिथे सोडलं तिथून मेट्रो स्टेशन 3 किलोमीटर लांब होतं. मी ऑटोवाल्याला म्हणलं की मला ट्रेन स्टेशनपर्यंत सोडा. तो त्या 3 किलोमीटरचे 100 रुपये घेत होता. मी म्हणलं खूप जास्त होतं आहे, मीटरच्या हिशोबानं पण 50-55 रुपये होत आहेत म्हणलं, पण त्याने ऐकलं नाही. 100च म्हणू लागला. प्रत्येक रिक्षावाला 100च बोलत होता, हीच रेट आहे म्हणत होता. मग त्याने विचारलं मला कुठं जायचं आहे. मी त्याला म्हणलं की मी अशा एरियात मला जायचं आहे. त्याला मॅप लोकेशन दाखवलं. ती म्हणते की 300 रुपये 350 रुपये होतील. मी म्हणलं ये बहुत ज़्यादा महंगा हो रहा है, हद से बाहर हो रहा है, देखो ऐसा ही रेट है, ये है वो है, ठीक है मैं ट्रेन से ही जाता हूँ. मग स्टेशनवर सोडायला सुद्धा 100 रुपये, हे पण खूप महाग आहे म्हणलं. मग तो काय बोलला की तुम ऐसा जाओ तुमको उतना ही पडेगा. म्हणजे इथून जायला 100, तिथून ट्रेनने 40-50 आणि तिथून तिथून परत रिक्षा पकडावा, तो पण 100-1 रुपये घेईल, मग तो 250 पडेल असं त्यानं मला सांगितलं. मग मला ठीक आहे मैं 350 कर देता हूँ. मग माझं काही दिमाग चाललं ना पुढं. मग मी त्याला म्हणलं की 250मध्ये करून टाका, पण तो बोलला की नाही होगा. मग असं तसं करून मी म्हणलं की चलो 250 में चलो. मग तो कसं तरी 250मध्ये आला. मग डायरेक्ट मी इथं PGमध्ये आलो. आता PGमध्ये आल्याच्यानंतर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्या PGवर जाणार होतो त्या PGवर गेलो. तिथं रूम स्वच्छ नव्हती, बाथरूम पण खूप घाणेरड्या होत्या आणि मला ते आवडलं नाही तर वातावरण. तेव्हा मला वाटलं की यार मी तो कुठं आलो. मग मी काय केलं की 5 मिनिटांनी जवळच एक PG आहे का बघितलं ऑनलाईन. मग मला एक दिसली, मी कॉन्टॅक्ट केला ऑनलाईन
आणि ते म्हणलं की आहे. मी त्यांना आधी विचारलं रूम स्वच्छ आहे, हा आहे, बाथरूम अच्छे आहे, क्लीन आहे. ते मला सगळं काही ठीक आहे. मग मी त्याला म्हणलं की सॅम्पल पाठवा. त्यांनी मला सॅम्पल पाठवले, मला ओके वाटलं आणि मला त्यांनी ही रूम दिली. आता तर ओव्हरऑल पुण्यापासून बँगलोरपर्यंत PG मिळेपर्यंत माझ्याबरोबर असं काही झालं. आता पुढे बघूया काय होतं आहे काय नाही होतं. दुसरा दिवस उजडला आणि मी थेट निघालो मैसूरच्या दिशेने. मैसूर सिटी ही फक्त भारतातच नाही तर बाहेरच्या देशातही खूप फेमस आहे, कारण इथे दडलेला आहे राजेशाही इतिहास. सर्वप्रथम मी पोहोचलो मैसूरमधलं सर्वात फेमस टेम्पल चामुंडेश्वरी टेम्पल. आता तुम्हाला जो हा राक्षस दिसत आहे तर तो हा राक्षस नसून हा महिषासूर आहे. देवीशी झालेल्या लढाईचा संदर्भ देण्यासाठी त्याला शस्त्रासह दाखवलं जातं. महिषासूर हा खूप शक्तिशाली आणि क्रूर होता. मग देवी चामुंडेश्वरी म्हणजेच एक दुर्गाचे रूप, तिने त्याचा वध केला. म्हणून या टेकडीला चामुंडी हिल असंही म्हटलं जातं. आणि एवढंच नाही तर महिषासुरापासूनच मैसूर हे नाव या शहराला देण्यात आलं असंही म्हटलं जातं. चामुंडेश्वरी देवी हे दुर्गाचंच एक शक्तिशाली रूप मानलं जातं, जिला रक्षण, शक्ती आणि विजयाचं प्रतीकही मानलं जातं. चामुंडेश्वरी टेम्पलमधून बाहेर येताना मी एक छोटीशी गोष्ट घेतली. ती फक्त एक वस्तू नाही तर त्या ठिकाणची एक आठवण आहे. त्यानंतर मी पोहोचलो मैसूर पॅलेस, जे भारतात नाही तर पूर्ण जगात फेमस आहे, कारण हे भारतातलं भव्य रॉयल पॅलेसपैकी एक मानलं जातं. मैसूर पॅलेस फिरायच्या आधी काहीतरी खाऊन घ्यावं असं वाटलं, म्हणून मी खायला आलो मैसूरची भेळ. जेव्हा ही भेळ मी खाल्ली तेव्हा मला असं वाटलं की मी ही भेळ का खाल्ली. हे फक्त एक पॅलेस नाही तर हे आहे इतिहास, कला आणि राजशाही वैभवाचं जिवंत उदाहरण. प्रत्येक भिंत, प्रत्येक कोरीव काम काहीतरी कथा सांगत असतं. हॅलो गाईज, तर आजचा आहे माझा बँगलोरमधला तिसरा दिवस. तर आज मी जाणार आहे बँगलोरमधील एकदम फेमस टेम्पल, इस्कॉन टेम्पल. मी रॅपिडो बुक केलेली आहे. रॅपिडोवाला येईल, तो आपल्याला मेट्रो स्टेशनवर सोडेल. तिथून पुढे कुठं जायचं आहे मला पण नाही माहीत. चला बघूया. केंगेरी मेट्रो स्टेशन. तर हे भैया आहेत आपले रॅपिडोचे. मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि मी तुम्हाला सांगतो, मी केंगेरीपासून इथं आलेलो आहे मॅजेस्टिक. नाही सॉरी चुकलं. मी कुठून तरी केंगेरीमध्ये या स्टेशनवर आलेलो आहे. मला इथून मॅजेस्टिकमध्ये जायचं आहे आणि इथून पुन्हा किधर गया हो हां, सँडल सोप फॅक्टरी. म्हणजे बघा, मला इथून इथं आणि इथून सँडल सोप फॅक्टरी इथं जायचं आहे. तर बघूया. बँगलोर के एलिवेटर पे चल रहा हूँ अभी. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तिथून मी तिकीट बुक केलेलं आहे. तर त्यांनी मला हा वाला कॉईन दिलेला आहे. आता हा कसा यूज करायचा मला नाही माहीत. तर याला स्कॅन करायचं आहे. ओके. यार इकडे ना भाषाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इकडं मी हिंदी जरी बोललो तर इकडचे लोक एकदम मोक्याने सांगतात किंवा त्यांच्या भाषेत येणार असं काहीतरी बोलून असं बोलतात. आपल्याला काही कळतही नाही आणि इंटरेस्टही घेत नाहीत वरून. ही आहे मेट्रो बँगलोरची. ॲक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ही जी ब्ल्यू लाईन आहे लांबलचक, या ब्ल्यू लाईनच्या पलीकडे जाऊ देत नाहीत, कारण की इथं सिक्युरिटी उभा आहे. आता मी जस्ट ती लाईन क्रॉस केली होती तर मला ही सिक्युरिटी गार्ड ओरडली. चांगली गोष्ट आहे ही सेफ्टीसाठी. बघा, माझी आता मेट्रो आलेली आहे. तरी हिने आपल्याला जायचं आहे मॅजेस्टिकमध्ये.
तर ही आहे बँगलोरची मेट्रो. सिरियसली गाईज, बँगलोरचे मेट्रो खरंच खूप स्वच्छ आहे. मी आता मेजेस्टिक या मेट्रो स्टेशनवर पोहोचलो आहे. मेजेस्टिक बँगलोरमधलं सर्कल आहे. म्हणजे या जाग्यावरून प्रत्येक ठिकाणी, बँगलोरच्या प्रत्येक ठिकाणी ट्रेन जाते, म्हणजे मेट्रो आहे. तर आता मी पर्पल लाईनने मेजेस्टिकपर्यंत आलो केंगेरीपासून. आता मला इथून दुसरी लाईन पकडायची आहे, ग्रीन लाईन. आता आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 3वर जायचं आहे. कुठं आहे मला नाही माहीत, खाली गेल्याच्या नंतर आपल्याला दिसते. हेलो, तो ये मेरे कुछ फ्रेंड है. हाय, हेलो. हाय. आपका नाम बताओ. धनुष. आपका? मेरा नाम प्रदीप. अरे क्या बात कर रहे हो? हाँ, मेरा नाम प्रदीप. अरे यार, बड़ा बात है. आपका? मेरा नाम पुनीत. पुनीत, ओके. पुनीत सुपरस्टार. प्रदीप, पुनीत, प्रदीप. वाओ, क्या पीपी है. टीपी है. और धनुष क्रादा का मैं बहुत बड़ा फैन हूँ. चलो. तर गाईज, मला समोर सँडल्स ऑफ फॅक्टरीजवळ उतरायचं होतं, पण मी उतरलो महालक्ष्मी स्टेशनजवळ, कारण की इथून इस्कॉन टेम्पल जवळ आहे. ओके, सॉरी, मी थोडं सांगायचं विसरलो. जो मला कॉईन दिला होता, अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. तो या शेवटच्या स्टॉपवर खाली टाकून द्यायचा. टाकून म्हणजे कशात तरी टाकायचा होता. आता कॉईन माझ्याकडं नाही. फायनली मी इस्कॉन टेम्पलच्या गेटमधून मी एंट्री करत आहे. आणि इथं मी फर्स्ट टाईम आलेलो आहे. इथं आल्याच्यानंतर बघूया काय आहे काय नाही आणि मला कसा एक्सपिरियन्स मिळतो. दर्शन पद्धतशीर सिक्युरिटी चेकअप झालेलं आहे. आता खूपच एकदम प्रॉपर त्या सिक्युरिटीने मला चेकअप केलेला आहे. फायनली मी इस्कॉन टेम्पलमध्ये आता एंटर करत आहे. यामधल्या मी तुम्हाला ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर इस्कॉन टेम्पल मी पुढे ब्लॉग नाही बनवला, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती आणि या मोबाईलमध्ये चार्जिंग तर ऑलमोस्ट संपली होती. परत मग प्रॉब्लेम येईल. नवीन शहरात नवीन जागी मोबाईलशिवाय काही काम चालत नाही, कारण पेमेंट सगळं इथूनच होतं. त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही बनवलं. मेन 1-2 शॉट घेतले आणि बस. त्यानंतर काय नाही, जस्ट दर्शन केलं. आतमध्ये तर मोबाईल अलाव नव्हता, मधलं का तर काही शूट करू नाही दिलं आणि जस्ट बाहेर निघालो. सो जसं गेलो सेम प्रोसेस तीच आहे येण्याची. असं काही वेगळं नाही आहे. पण इस्कॉन टेम्पलविषयी सांगायचं म्हणलं तर राधाकृष्णाचं हे टेम्पल आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मोठं पण आहे. आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मंदिर सोडून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतील. तर मला तिथली एक गोष्ट आवडली. तर मी या काय म्हणतात या मंदिरातून ही एक गोष्ट घेतलेली, मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. एक किचन आहे, पण मी याला किचन म्हणून नाही वापरणार. हे खूप चांगलं वाटलं, मला सुंदर वाटलं, म्हणून मी तिथून ही वस्तू घेतलेली आहे. हे गाईज, तर आज आहे बँगलोरमधला माझा 4था दिवस. मी आज आलेलो आहे नंदेश्वर मंदिरामध्ये. नंदेश्वर टेम्पल हे चिक्काबल्लापूरमधलं सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक मंदिर आहे. हे मंदिर महादेवाला समर्पित असून नंदी हिलच्या पायथ्याशी स्थित आहे. हे मंदिर साधारण 9व्या शतकातील मानलं जातं आणि द्रविड शैलीतील सुंदर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. शांत वातावरण, जुन्या दगड कलाकृती आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अनेक पर्यटक आणि भक्त इथे भेट देतात. तर फायनली तो दिवस आला ज्यासाठी मी संपूर्ण ट्रिपसाठी सर्वात जास्त एक्साइटेड होतो. खूप दिवसापासून फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलेला आदियोगी आज माझ्या समोर उभा होता. प्रवास संपत आला होता, पण मनातली एक्साइटमेंट मात्र वाढतच होती. रस्त्यावरून जाताना एक वेगळीच शांतता जाणवत होती. जणू काही हा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नव्हता, तर स्वतःला थोडं शोधण्यासाठी सुद्धा होता.
मग आदियोगी माझ्या डोळ्यासमोर उभा होता. तो क्षण खरंच शब्दाच्या पलीकडचा होता. आजूबाजूला लोक होते, आवाज होते, पण तरीही मन मात्र पूर्ण शांत झाल्यासारखं वाटत होतं. कधी कधी काही ठिकाणं आपल्याला फक्त आनंद देत नाहीत, ती आपल्याला आतून शांत करून जातात. आणि माझ्यासाठी आदियोगीचा हा अनुभव अगदी तसाच होता. ही ट्रिप संपत होती, पण इथून जाताना मनात एक वेगळीच ऊर्जा आणि खूप सारी शांतता घेऊन जात होतो. काही प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाहीत, ते स्वतःकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देऊन जातात. आणि ही ट्रिप माझ्यासाठी अगदी तशीच होती. नवीन शहर, नवीन लोक, नवीन अनुभव आणि शेवटी आदियोगीची ती शांतता, हे सगळं कायम लक्षात राहणार.